खरं म्हणजे या यशानंतर काय वाटतं हे सांगूच शकत नाही, असा मनामध्ये कल्लोळ झालेला आहे सगळ्या भावनांचा. पण आनंद तर निश्चितच आहे आणि अभिमान पण आहे. आणि देवेंद्रचं कसं आहे की तो सगळ्या पक्षाच्या लोकांचा लाडका आहे. जरी त्यांचे पक्ष वेगवेगळे असले तरी देवेंद्र, मला वाटत नाही असं की देवेंद्रबद्दल राग कोणाच्या मनात असेल. देवेंद्रबद्दल सगळ्यांना प्रेमच आहे. तुम्ही असं बोलत असल्या तरी विरोधी पक्ष एक सातत्याने त्यांच्यावर टीका करत होते, एक चक्रव्यूह रचत होते आणि त्याच्यातूनच त्यांनी स्वतः खंबीरपणे सांगितलं की मी आधुनिक काळातला अभिमन्यू आहे आणि आता चक्रव्यूह हे त्यांनी मोडीत काढून हा विजय साकारलेला आहे. काय भावना आहे? कारण की तुम्ही लहानपणापासून कारण लहानपणापासून म्हणजे तो जेव्हापासून राजकारणात आला तेव्हापासूनच मला हे वाटायचं की हा आधुनिक अभिमन्यू आहे आणि हा कुठल्याही याच्यामध्ये हा व्यवस्थित उभा राहील. त्याच्यामुळे प्रश्नच नव्हता काही आणि त्याप्रमाणे झालं पण सगळं. मधल्या काळात जे थोडंसं काही बिघडलं होतं तेव्हा पण मी तर शांत होते. मला माहित होतं की ह्या आलेल्या परिस्थितीला हा खूप चांगली हे टक्कर देऊन हा परत पुढे येईल, काहीच प्रश्न नाही. या संपूर्ण कालावधीमध्ये प्रचंड असा संयम आणि खंबीरपणा हे दोन गुण देवेंद्रजींचे अगदी अधोरेखित झाले. प्रचंड असा संयम, कारण की विरोधक ज्या पद्धतीने त्यांना घेरत होते फार कठीण होते. फार कठीण होतं. पण त्याची पण देवावर खूप श्रद्धा आहे आणि माझी पण देवावर खूप श्रद्धा आहे. त्या श्रद्धेने आम्हाला कायम नॉर्मल ठेवलं होतं. दोन गोष्टी, एक तर देवाभाऊ, सगळ्यांच्या लाडक्या बहिणीचा देवाभाऊ, आणि आता मुख्यमंत्री व्हावे अशी प्रत्येकाची इच्छा आहे. काय भावना आहे या? या भावना अशा आहेत की या सांगूच शकत नाही. अशा भावना, या सगळ्या भावनांच्या पलीकडच्या भावना आहेत. त्याच्यामुळे आनंद आहे, भावनांचा कल्लोळ आहे मनामध्ये आणि आनंद पण खूप आहे आणि छान झालं आणि महाराष्ट्राचं भलंच होईल या सगळ्या याच्यात देवेन आल्यामुळे, याची खात्री आहे. देवाभाऊच मुख्यमंत्री व्हावे परत होतील. मला तर स्वतःला विश्वास आहे की होतील. तर देवेंद्र फडणवीस यांच्या आई आपल्यासोबत होत्या. त्यांचे गुण आणि देवेंद्र फडणवीसच पुढे जाऊन मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा सुद्धा त्यांनी व्यक्त केलेली आहे. झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नश्री सातपुते, समरकाणे, नागपूर. फार इंटरेस्टिंग प्रतिक्रिया आहे त्यांच्या आईंची आणि त्याही म्हणतात की मुख्यमंत्री होईल असं त्यांना वाटतं. आता पक्ष अर्थात ठरवेल, पण खूप इंटरेस्टिंग आहे.